वंदन करतो. म्हणजे आपण जी काय आरत्या करतो ना, घालेल लोटांगण वंदिने चरण, तसं यांच्या चोरांचं चरण वंदन करतात. का पाळी आली हो एवढी? जर 10 वर्षामध्ये काही कामं केली असती तरी फोडाफोडी किंवा हा सगळा अपप्रचार चाललाय तो करण्याची वेळ नसती आली. पण आज जसं मोदीजी आणि शहा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेट्या घालतायत, आता हीच वेळ आहे. यांना 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण आपण शिवसेना मोडून अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तेव्हा मोदीजी, मला नाही आठवत की इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या. पण आता प्रत्येक गल्लीबोळात फिरतायत. 10 वर्ष महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला सगळं दिलं. 40 खासदार दिले, 40 पेक्षा 41 42 खासदार दिले. एवढं करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात आणि आता अफवा पसरवत आहेत. मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं, अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी, तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. काय म्हणे मी कालच्या सभेत, काल काय झालं, कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल, जणू काय आई तुळजाभवानी माझ्यासमोर अवतरली होती. लोक एवढी पिसाळलेली, एवढी चिडून उठलेली आहेत